सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र. एस रविराज, इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्याला घेऊन येतो आहे. हे काय माहिती आहे का, एखादं माणूस हा जेव्हा तत्त्वाचा असतो आणि तत्त्वाच्या माणसाला एखादी गोष्ट कुठे चुकीची दिसली तर त्याचा लगेच तो पर्दाफाश करण्यासाठी पुढे सरसावतो. तसं मी आता वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयासमोर जो खुला रंगमंच आहे, त्या खुल्या रंगमंचाचे गेट, प्राथमिक गेटमध्ये शेताना गेटची अवस्था एकदम धोकादायक झालेली आहे. कधीही पडेल. बघितलं ना, गोंडपाटं लावले आहेत. गोंडपाटं लावले. ठाणे महानगरपालिकेचं खुले रंगमंच आहे. ठाणे महानगरपालिकेच्या विविध ठिकाणी प्रभाग समितीने वास्तू आहेत. मग तो ओळा माजिडामधील प्रताप सरनाईक आमदारांच्या इकडच्या वास्तू बघा, जितेंद्र आव्हाड साहेबांच्या मुंब्रामधील वास्तू बघा. परंतु कोपरी पाचपकाडीमधील जे क्षेत्र येतं ते उपमुख्यमंत्र्यांचं येतं ना. मग उपमुख्यमंत्र्यांच्या विभागात, विधानसभा मतदारसंघातच अशा वेगवेगळ्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या वास्तूंची दुरावस्था का? आम्हाला प्रश्न आहे. विधानसभा क्षेत्रे 147, विधानसभा निवडणूक क्षेत्र 147मध्ये जे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे इकडनं आमदारमधून आले, मुख्यमंत्री झाले मागच्या सत्रात आणि आत्ताच्या सत्रात उपमुख्यमंत्री आहेत. मागच्या सत्रात उपमुख्यमंत्री झाले आणि आत्ताच्या सत्रात उपमुख्यमंत्री आहेत. तर बाकीच्या दोन आमदारांचं म्हणजे जितेंद्र आव्हाड कवा मुंब्रा विभाग क्षेत्र आहे, ओळा माजिडामध्ये प्रताप सरनाईकचं क्षेत्र आहे. तर मी हा विभागात फिरतो, जातो, वेस्टर्न रायला जातो, अंधेरी, गोरेगाव, विविध मित्रांना भेटायला जातो. कार घेऊन जातो, रिक्षाने जातो कधी कधी, कारण रिक्षाने जाणं सोपं पडते कारपेक्षा. तर गेलो तर पाहत येतो, नागला बंदर चौपाटी काय केले, म्हणजे वॉटरफ्रंट प्रोजेक्ट केला आहे. मी उद्घाटनाला होतो. सगळ्या प्रकारच्या या कार्यक्रमाला निवडणूकपूर्वी मी उद्घाटनाला होतो, मुख्यमंत्र्यांसोबत होतो. त्या विधानसभा आमदार होतात का, जसं कळव्याच्या विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार प्रताप नंतर आमदार जितेंद्र आव्हाड साहेबांचं जे मुंब्रा, कळवा, खारेगाव क्षेत्र आहे तिकडचं वॉटरफ्रंट बघा, 5 किलोमीटरचा परिसर फिरलो आम्ही. 2 वर्षापूर्वी फिरलो साहेबांबरोबर, कारण त्या काही या सत्ता बदलाच्या काळामध्ये त्याचा निधी मिळत नव्हता. फिरलो म्हणजे विजन जे आहे हे दोन आमदार एकेकाळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षामधील घनिष्ठ मित्र आणि अजूनही मित्र आहेत. फक्त पक्ष बदललेत, पण पक्ष बदलल्याने मैत्री संपत नाही ना. परंतु त्यांचं काम करण्याचं विजन वाखाणण्यासारखं आहे. कोणी पण पाहावं, संघर्षवादी विचारवादी आमदार जितेंद्र आव्हाडांचा पाहावं, प्रताप सरनाईकांचं पाहावं. जिथे चांगलं आहे तिथे मी चांगलंच बोलणार, चुकीचं काम केलं तर विरोधात बोलणार. जिथे चांगलं आहे चांगलं विरोधात बोलणार. पण 147 कोपरी विधानसभा मतदारसंघामध्ये ते पण मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री येतं. पण अशी दुर्धर अवस्था का आहे? विविध महानगरपालिकेच्या वास्तू म्हणजे आरक्षित भूखंड आहेत, मौलानीसारखे, तिथे सभागृह बांधून कॉन्ट्रॅक्टर लोक लुटत आहेत. कोपरी पाचपकाडीमध्ये गेलो मी, ते कोपरी पाचपकाडीत जुनं वॉर्ड ऑफिस, फायर स्टेशन बघितलं. त्या अवस्था बघा, बिल्डिंगची दुरावस्था, रिपेअरिंग चालू आहे. बाजूच्या अवस्था बघा, मैदानं बघा कशी आहे. आजूबाजूला अतिक्रमण. नुसतं बाह्य रस्ते सुशोभीकरण होत नाही. कोपरीमध्ये शॅटीज होतोय, फ्लायओव्हर होतोय. कोपरी आनंदनगरतून पूल जातो, तिथे काय बोलते कळव्यामध्ये निघतो, अशा प्रकारचा फ्लायओव्हर होतोय. आणि चारी बाजूंनी कंजेस्टेड झाले. कोपरी पाचपकाडी विभाग मतदारसंघ कंजेस्टेड झालं. कोपरी कंजेस्टेड आहे. वाघाचा परिसर बघितला तो पण कंजेस्टेड आहे. अतिक्रमणे आणि बांधकामे, IT क्षेत्राच्या बिल्डिंग्स. असा आला मग इंदिरानगर पूर्ण झोपडपट्टी पट्टा आहे. असा आला लोकमान्य सावरकर नगर, जय भवानी नगर, पूर्ण क्षेत्र इंडस्ट्रियल झोपडपट्टीचं आहे.
नंतर वैतीवाडी राजचंद्रनगर ते दोस्ती विहार नालापर्यंतचं हा संपूर्ण विभाग 147 विधानसभा क्षेत्रामध्ये येतो. मग इकडचे वास्तू जे आहेत ठाणे महानगरपालिकेचे ते असे दुरंतर अवस्थेचे का आहेत? माननीय उपमुख्यमंत्री लक्ष देत नाहीत का? ओपन स्टेट खुले रंग म्हणजे त्याची दुरुस्त का? गेट तुटलं फुटलेलं धोकादायक झालेलं, मागचं रंगमंच खकानं झालेलं, मागे कचरा डंप झालेला आहे आणि कुठेतरी एक तरुण पोरगी मागे चाळे करत बसलेला होता. हे पाहिलं आहे मी. सहज गेलो, मला ते राहत नाही, मी डिशूट करतो आणि प्रशासनाला पाठवतो. तर शिवसेनेच्या नेत्यांनी हे याची दखल घ्यावी ना. शिवसेनेचे महापौर आहेत, सभागृह नेते आहेत, गट नेते आहेत आणि पूर्ण लोकल बॉडी 75 नगरसेवक आहेत. तर या नगरसेवकांनी दखल घ्या ना. एकनाथराव शिंदेंचं नाव खराब होते. एकनाथराव शिंदेंचं नाव खराब होतं ना. मुख्यमंत्री आणि तुमचे शिवसेना नेते आहेत, नाव खराब होते. या अशा जर ह्या 147 विधानसभा क्षेत्रामध्ये अशी दुरुस्त आहे. आप्पासाहेब पवार उद्यानाची दुरुस्त आहे, जे मी चालू केलं. लोकल बॉडी पूर्व 3 वर्षांपासून हे कामाची पाठपुरावा केला. बॉलिवूड गार्डन बंद पडलं होतं, जे प्रताप सरनाईक त्या काही राष्ट्रवादी होतं. आप्पासाहेब पवार उद्यान बांधलं, मस्त भयंकर झाडं होती. नंतर काय बॉलिवूडचं खूळ आलं. प्रताप सरनाईकला आमदार झाल्यानंतर पोरग नगरसेवक होतं, त्या पूर्ण झाडे कापली ते कापली, त्याच्या विरोधात मी ठाकलो. परंतु शेवटी सत्याचे सत्य असे कामच बंद पडले. ND स्टुडिओवालावरती गेला, त्यांचा काय डिस्प्यूट झाला आर्थिक आणि फिसकटला आणि कामच बंद पडले. बॉलिवूड गार्डनचीच वाट लागली आणि होती नव्हती झाडं पण तुटली. त्यामुळे मला हे इनिशिएटिव्ह घेऊन ते पाठपुरावा करून ते गार्डन चालू केलं मी. जे काय उर्वरित टेंडर काय होतं नाही होतं त्याच्यातून थोडं पायवाट करायला लावली, आतमध्ये पाथवे करायला लावला, आजूबाजूला गवत लावायला लावला. अजून दुरंतर कामं व्हायची आहेत. तर रोहित गुप्ताबरोबर मी त्यांना रोहित गुप्ताला प्लॅन दिलेला आहे, नकाशे काढून दिलेले आहेत, ठरलेलं आहे. आणि हे काम रवींद्र शिंदेने आप्पासाहेब पवार उद्यानाचं चालू करताना श्रेय घ्यायला 12% येतं. श्रेय घ्यायला 12% येतात. तो आता राकेश शिंदे आला, तो येतोय. आता काय नगरसेवक झाला म्हणजे तुम्ही प्रभागाची मालकी नाही झाली. नगरसेवक कोणी का असेना, नगरसेवक झाले म्हणजे तुम्ही विश्वस्त आहात. नगरसेवक झाले म्हणजे तुम्ही महानगरपालिकेचे विश्वस्त आहात. त्या प्रभाग समितीची मालकी नाही झाली. कोणीही काम करू शकतो, मालकी नाही झाली. कोणी सामान्य नागरिक पण काम करू शकतो. ते काम मी चालू केलं ना. मग क्रेडिट 12% का घेतात आहे? 12% आधी प्रशासकमध्ये होते का? प्रशासनाचं कारभार होतं तेव्हा मी रवींद्र शिंदे धुरंधर मागे लागलो. बॉलिवूड आप्पासाहेब पवार उद्यानचं काम जे बंद पडलं होतं 10 वर्ष, तेव्हा कुठे गेले होतं? तेव्हा बॉडी होती ना तुमची. बॉडी आता 3 वर्ष नव्हती, त्याच्या आधी ते होते ना. मग ते गार्डन बंद पडलं होतं, तेव्हा कोणाने 12%ने चालू केलं? हां, तेव्हा 12% कुठे गेले होते? मग रवींद्र शिंदे सेवानिवृत्तीनंतर 3 वर्ष सातत्याने पाठपुरावा केला, कारण माझ्या घराजवळच आहे आणि ती जागा विकासकाची आहे, रुनॉल प्लाझाची. त्याने अजून हस्तांतर केले नाही, प्रक्रिया केली नाही, काय नाही केल्या. आपण डेट आप्पासाहेब पवार उद्यान अतिक्रमण करून बांधणे अजून केल्यामुळे जागा सेफ झाली, झाडं बिडं वाढली, मोठी झाली. पण ती झाडं आता कापून सोबून नेस्तनाबूत केलं बॉलिवूडच्या नावानं काय. आणि ते खकानं झालं होतं. ते खकानं झालं होतं तिथे गर्दुल्ले बसायचे, तिथे मारामारी, खून डकेट, मर्डर झाला होता. त्यामुळे तिथे मला लक्ष द्यावं लागलं. माझ्या सोसायटीच्या लोकांनी सांगितलं, साहेब तिथे असं झालं आहे. तर मी लक्ष देऊन पाठपुरावा केला आणि ते चालू केलं काम. म्हणजे कोपरी पाचपकाळी क्षेत्र येतं ना, विधानसभा क्षेत्राचा. मग ते कोणाचं होतं? एकनाथराव शिंदे येतं ना. मग एकनाथराव शिंदेच्या प्रभागामध्ये अशी दुरावस्था. आमदार प्रताप सरनाईक बघा, तिथे का मुख्यमंत्री परिवहन मंत्री त्यांचा प्रभाग बघा, जितेंद्र आव्हाडांचा प्रभाग बघा, कसं तंत्रशुद्ध नियोजन आहे. पूर्वीचं मुंब्रा काय होतं? 15-20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी म्हणजे 2005 म्हणजे आत्ता 26 म्हणजे 20 वर्षापूर्वीचं मुंब्रा काय होतं आणि आत्ता काय मुंब्रा झाला हे बघून घ्या. कामाचं श्रेय बघून घ्या. म्हणजे कामाचं श्रेय मी त्यांना देतोय, प्रशंसा करतोय जितेंद्र आव्हाड साहेबांची आणि प्रताप सरनाईकची. कोणी का पक्षाचे असे ना, पण एखादा माणूस जर काम चांगलं करतो तर चांगलं करतो. आणि एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, पण त्यांच्या प्रभागात अशी दुरावस्था आहे. गटारांची अवस्था, नाल्यांची अवस्था, रस्ते सफाईची अवस्था, निरंतर कचऱ्याचे ढीग आहेत, शौचालयांची दुरुस्त अवस्था. हे अशा प्रकारच्या प्रभाग समितीमध्ये आहे विधानसभा क्षेत्राच्या एकनाथराव शिंदेच्या. आम्ही एकनाथराव शिंदेंचंच नाव घेणार, कारण ते मुख्यमंत्री आहेत त्या विभागाचे, विधानसभा क्षेत्राले उपमुख्यमंत्री आहेत.
मग त्यांच्या उपमुख्यमंत्री असून देखील त्यांच्या प्रभागाची अशी दुरवस्था, गरिबांना शौचालय दुरुस्ती करायला पैसे नाहीत, उद्यानासाठी पैसे नाहीत, परंतु गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलसाठी पैसे कुठे त्याचे विशेष शासकीय प्रकल्प बरोबर करतात. दुसऱ्या प्रभागात, आमच्या प्रभागात जाऊन शिवाजी गडकरी रंगायतन, शिवाजी मैदान, महानगरपालिका भवन, हे भले मोठे प्रकल्प होतात. गंगूबाईचं कोरमच्या इथे गंगूबाई संभाजी हॉस्पिटल, काय गंगूबाई शिंदे सभागृह बांधले, ते आरक्षित मलानिस्तार विभागाचा आरक्षित भूखंड आहे, कोणी बांधलं, कसं का बांधलं, ही अशी दुरंदर अवस्था आहे. त्यामुळे ह्या गोष्टी लोकांच्यापर्यंत नजर आणायला पाहिजेत, ते मी आणतोय. त्यामुळे हे जे काय ओपन स्टेज आहे वर्तक नगरचं, त्याची जी दुरावस्था दाखवली, त्याच्यामागे एक मुलगा मुलगी बसली, काही कृत्य करत बसली होती. मग उद्या काही झालंच असतं तर जबाबदार कोण? आजच्या वर्तमान स्थितीमध्ये काय घटना होत आहेत, अन्याय अत्याचार बलात्काराच्या घटना घडतात ना, आजच्या वर्तमान स्थितीत अन्याय अत्याचार बलात्काराच्या घटना घडत असताना ते ओपन स्टेज त्यांच्याकडे कोण लक्ष द्यायला नाही. दुरावस्था झालेले, गेट तुटलेले, सगळी अवस्था झाली, भिंती तुटलेल्या आहेत, कोण देणार लक्ष? समोर भलं मोठं नवीन नारंग डेव्हलपरचं होतं आणि त्या ओपन स्टेजच्या मागच्या बाजूला भंगारामध्ये ते मुलगी मुलगा बसलेली आहे. हे काय चालू आहे प्रकार? महानगरपालिकेला एवढं कळत नाही, जबाबदारी नाही, काय करतं काय प्रशासन? ढिम्म प्रशासन, ढिम्म शासन, ढिम्म प्रशासन, ढिम्म शासन, एवढंच मी बोलू शकतो. धन्यवाद.